दार बंद आहे. प्रिया, मी मम्मा बोलते. बोला. काय ग, तुझ्या आवाजाला काय झालं असं? बसलाय. तुम्ही बोला. काल मला वसुधाताईंचा फोन आला होता. कुसुम आत्यांबद्दल त्या सांगत होत्या. सुलेखाचा कोणता नवीन डाव चालू आहे? कुसुम आत्यांना जे काही होतंय ना, ते नक्की सुलेखाच करत असणार. सुलेखाबद्दलचं कुठलं तरी रहस्य कुसुम आत्यांना कळलं असणार. म्हणून मी तुझ्या आईला सांगण्याचा प्रयत्न केला, पण नाही पटलं त्यांना. तू एकटीच अशी आहेस माझ्यावर विश्वास ठेवणारी. मला असं वाटतं की तूच तुझ्या आईला समजाव. तू सांगितलंस तर नक्की पटेल त्यांना. जर या गोष्टीला उशीर झाला तर आपण कुसुम आत्या किंवा दुसऱ्या कोणाला तरी नक्की गमावून बसू. प्रिया, ऐकतेस ना तू? हां. प्रिया, ही मुलगी तिच्या आड येणाऱ्या कुणाचाही जीव घेऊ शकते. म्हणून म्हणते सावध राहा. तिचा प्रयत्न किती भयानक आणि खालच्या थराला जाऊन करू शकेल याचा अंदाज सुद्धा आपण बांधू शकत नाही. म्हणून म्हणते प्रिया, तू सावध राहा, काळजी घे. काळजी तू घे मामा. त्याची जास्त गरज आता तुला आहे. सुलेखा, मी काय सांगते ते नीट लक्ष देऊन ऐक. माझ्याबद्दलचे तुझे सगळे अंदाज बरोबर आहेत. मी कुठल्या थराला जाऊन काय करू शकते याचा अंदाज कोणीच बांधू शकत नाही. तसं तूही बांधू नकोस मामा, कारण तेवढा वेळ मी तुला देणारच नाही. शेवटचं बजावून सांगते तुला मामा, यापुढे माझ्या विरुद्ध प्रियाला जरा जरी काही सांगण्याचा प्रयत्न केलास ना तर मेंटल हॉस्पिटलमध्ये नाही तर सरळ ढगात तुला पोचवण्याचा माझा प्रयत्न फसणार नाही. माझ्या आड येणाऱ्या कोणाला तरी नाही तर सगळ्यात आधी तुला संपवावं लागेल मला. हॅलो. हॅलो, मी मम्मा बोलते. हां, बोला मम्मा. याआधी फोन कोणी उचलला होता? काय? आता फोन वाजला होता? वाजला आणि तो उचललाही कोणीतरी. तो आवाज सुलेखाचा नव्हता. काय? पण सुलेखाच होती ती.
हॅलो मम्मा, मला नीट कळत नाहीये तुम्ही काय बोलताय ते. सॉरी, पण तुम्हाला कसले भास होत आहेत का? नाही हो, माझ्यावर विश्वास ठेवा. खूप वेळ बोलली ती माझ्याशी. जीवे मारण्याची धमकी सुद्धा तिने दिली मला. हवं तर प्रियाला विचारा, तिला माहितीये. आधी तिनेच फोन उचलला होता. हे बघा, प्रिया सकाळपासूनच घरात नाहीये मामा. आता ना घरात मी, बाबा आणि वंश, आम्ही तिघेच आहोत. नाही, पण मी खरंच सांगते तुम्हाला, माझ्यावर विश्वास ठेवा. इथे सुलेखा आली असती तर मला कळणार नाही का? हॅलो, तरी सुद्धा तुम्ही जर म्हणत असाल ना, तर मी आता प्रियाच्या खोलीत जाते. वंश आहेत तिथे, त्यांना विचारते मी त्यांनी फोन घेतला होता का, आणि तुम्हाला मी कळवते. हां हो. आता ठेवू फोन? हो. हा एकटेपणा आधीने भरून काढलं आणि जाता जाता जास्त एकटं करून गेला मला. रडू नकोस बेबी. अगं, मला तुझी फार काळजी वाटते ग, म्हणून मी चिडते. आपण जाऊया इथून. लेट्स मेक अ न्यू स्टार्ट. अगं, हा आधी आहे ना, त्याचं नशीबच खोटं, म्हणून तुझ्यासारख्या मुलीला त्याने धुडकावलं. यू डिझर्व बेटर थिंग्स इन लाईफ बेटा. खरंच. I know. And I'll get them. आई, पुनम अगं, मी आता ना फोनवर बोलले सुलेखाची, पण आवाज सुलेखाचा नव्हता. काय? हो, माझं बोलणं तुला विचित्र वाटेल, पण खरंच विश्वास ठेव माझ्या बोलण्यावर. बिलीव्ह मी पूनम. आई तू काय बोलतेस मला काही समजत नाही. हे बघ, शांत हो. काय झालं नीट सांग. अगं, मला ना वसुधाचा फोन आला होता. कुसुम आत्या नाहीशा झाल्या म्हणत होत्या. काल त्यांना घरामध्ये चक्कर आली आणि त्याआधीच त्यांना काहीच आठवण झालं, आणि आज सकाळपासून त्या घरातून नाहीशा झाल्यात. कुणालाच माहित नाही कुठे गेल्या आहेत त्या. पूनम तुला आठवतं, मला पण असंच झालं होतं. म्हणजे मी जेव्हा मला मारण्याचा प्रयत्न केला होता. कुसुमताईंच्या बाबतीत असं काही घडलेलं नाहीये. वसुधा बहिणींचा आणि माझा फोन झाला, त्या घरी आल्या आहेत. कुठल्या तरी महाराजांकडे गेल्या होत्या. अगं, पण मी परत जेव्हा प्रियाशी बोलण्यासाठी म्हणून फोन केला ना, तेव्हा फोन प्रियाने उचलला, पण सुलेखा बोलली माझ्याशी. काय म्हणजे ती तिथे नव्हती, पण ती होती तिथे. पूनम, माझ्यावर विश्वास ठेव ग. मी खरंच. आई, मी तोच प्रयत्न करतेय ग, पण मला सांग, मी कशी समजून घेऊ तुला? अगं, तिने मला धमकी दिली, जीव घेईन म्हणाली. पूनम, पुन्हा जर तिने माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला ना तर. आई, इनफ. परत तू तशीच वागायला लागलीस. अगं, पण पूनम, अगं वसुधा, काय भेटलत का वंश ना? झोपली ती. हो,
मला एक गोष्ट कळत नाही, तिला जर चक्कर आली होती तर आराम करायचं सोडून हे काय बोलतच? तेच ना. तिचं हे बाबा महाराजा हे वेळ कधी संपणार मला काही कळत नाही. मी सुद्धा ना आज खूप बोलले त्यांना. मग म्हणाले मला माझं चुकलं, याच्या पुढे असं कुठे जाणार नाही म्हणून. म्हणाले तसं वागतायत की नाही देव. ती पहिल्यांदा जेव्हा त्या महाराजांच्याकडे गेलेलं तेव्हा तिला अडवायला हवं. आता अडवून काय फायदा आहे? इनफॅक्ट मी याविषयी तिच्याशी बोलणं सोडूनच दिलेलं आहे. या माणसाला आपल्या चुका कळतच नाहीत म्हटल्यावरती काय म्हणायचं? आजचा दिवसच काहीतरी विचित्र घटनांचा होता. आणखीन काय घडलं? हो, वंश अशा नाहीशा झाल्या म्हणून आम्ही सगळीकडे शोधाशोध करत होतो. म्हटलं पूनमकडे गेल्यात का विचारावं म्हणून मी तिथे फोन केला. मम्मांनी उचलला फोन. हो, त्यानं काहीतरी भलतंच बोलत होत्या हो माझ्याशी. मला काही कळेच ना, म्हणजे सुलेखाबद्दल. हो, म्हटलं याचा काय संबंध तिच्याशी? तर मला म्हणाल्या की मी आत्महत्या करायचा प्रयत्न केला होता, तो काही मी केला नव्हता, माझ्याकडून सुलेखाने ते करून घेतलं होतं आणि कुसुम वंशांच्या बाबतीत जे घडलंय त्याच्याशी सुलेखाचा संबंध आहे असं काहीतरी म्हणाल्या. मला काही उमगलंच नाही, मी आपला ठेवून दिला फोन. बापरे, ममांचं हे पुन्हा सुरू झालेलं दिसतंय. अहो, तू पूनमला सांगितलंस का? नाही बाई. अहो, म्हणजे काय झालं की ते वंश येईपर्यंत काही जीवात जीव नव्हता माझ्या. देवदेवीने ते आल्या, मग पुन्हा काही नाही फोन केला मी तिकडे. नाही, पण पूनमला या गोष्टी कळायला हव्यात. आज मामा काहीतरी असंबद्ध बोलतायत, उद्या आणखीन काही चित्रविचित्र केलं तर? ते काही नाही, तू पूनमला फोन करून सांग उद्या. मी सांगीन मी, पण म्हणजे आणखीन कसला विचार करतेस? अहो, मम्मा जे बोलल्या त्याच्यात खरंच काही तथ्य. वसुधा, तर प्लीज पुरे ना. तू पानं घे, आपण दोघे जेवून घेऊ. जा. बोला डॉक्टर जोशी. आज अभिमानच्या ट्रीटमेंटचा पहिला दिवस होता, पण मी फारसा समाधानी नाही. काय झालं डॉक्टर? माझ्या अपेक्षेप्रमाणे अभिमानचा मेंदू रिस्पॉन्स देत नव्हता. हां, ही गोष्ट खरी आहे की नॉर्मल माणसाचा मेंदू ज्या प्रकारे किंवा ज्या वेगाने रिॲक्ट करेल त्या प्रकारे किंवा त्या वेगाने अभिमानचा मेंदू रिॲक्ट करणार नाही. तो रिकवर होण्याचे किती होप्स आहेत तुम्हाला डॉक्टर? खरं सांगू का, मी त्या बाबतीत आत्ता तुम्हाला काहीच सांगू शकणार नाही. काही सेशन्स जाऊ देत, मग मी त्याबद्दल तुम्हाला सांगू शकतो. डॉक्टर, एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की हे जरी शास्त्र असलं तरी प्रत्येक गोष्ट आपल्याला सूत्र, समीकरणं, त्रैराशिक किंवा काळ, काम, वेग अशा पद्धतीनं नाही मांडता येणार. आय नो. आणि अभिमानच्या केसच्या बाबतीत मला ही गोष्ट अपेक्षित होती डॉक्टर. डॉक्टर, एक अतिशय महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. बोला डॉक्टर जोशी.
आता काही वेळापूर्वी मला यशवंतराव सरंजामे यांचा फोन येऊन गेला. तुमचा आणि त्यांचा जर का चांगला परिचय असेल तर कृपा करून एक गोष्ट तुम्ही त्यांना आवर्जून सांगा. मीही ही गोष्ट यापूर्वी यशवंतरावांना सांगितलेली आहे. तुम्हीही सांगा. तुम्ही त्यांना सांगा की डॉक्टर जोशी जी ट्रीटमेंट देतील ती त्यांच्या पद्धतीनुसार असेल. त्यामध्ये यशवंतराव कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप कधीही करणार नाहीत. अभिमानवर ट्रीटमेंट करताना माझ्या कामाची गती महत्वाची नसून अभिमानाची मानसिक अवस्था महत्वाची आहे. आय नो डॉक्टर जोशी. डॉक्टरांनी प्रत्येक गोष्ट व्हायला विशिष्ट वेळ यावी लागते आणि त्यासाठी आवश्यक तो काळ द्यावाच लागतो. आय कॅन अंडरस्टँड डॉक्टर जोशी. सरंजामेंशी मी बोलतो. तुम्ही तुमच्या पद्धतीनं आणि तुमच्या वेगानं ट्रीटमेंट चालू ठेवा. थँक्यू. बाय. बाय. बरं वाटतंय का आता? गुळण्या केल्यास का? फोन करायचा आहे का कोणाला? हो. कोणाला? पूनमला ग. अगं मग कर ना आई. अशी काय नंबर विसरलीस की काय? आणि तू करच फोन. खरं तर ना मला जायचं आहे पूनम काकूकडे. मी किती दिवसात गेले नाही त्यांच्याकडे. दोघे जणी जाम चिडल्या असतील. तू कर ना फोन. मी जाईन आज संध्याकाळी त्यांच्याकडे. नको ग, नको जाऊस तू तिकडे. का? प्रिया, अगं ममांचा ना पुन्हा थोडा प्रॉब्लेम सुरू झालाय. ममांचा प्रॉब्लेम? म्हणजे अगं त्यांना भास व्हायला लागलेत. कसले? सुलेखाचे. सुलेखाचे? अगं ममाने म्हणे काल आपल्या घरी फोन केला होता आणि त्यांच्या मते तेव्हा सुलेखा त्यांच्याशी बोलली. म्हणजे सुलेखा बोलली पण आवाज सुलेखाचा नव्हता. अगं हो, हे असंच काहीतरी असंबद्ध बोलतायत त्या. ह्यांना मी सांगितलं तर हे मला म्हणाले की तू आधी हे पूनमच्या कानावर घाल. आत्ता त्या नुसतं असंबद्ध बोलतायत. उद्या काही विचित्र वागायला लागल्या तर. म्हणून तुला सांगते तू तिथे जाऊ नकोस. हे बघ आई, मला आज त्यांच्याकडे जायला हवं. अगदी आजच. मी नको म्हणलं की ते करायचं असं ठरवून ठेवलंयस का तू? अगं नाही आई, ममांकडे जाणं आता खूप गरजेचं आहे. कारण त्यांच्या बोलण्यात ना तथ्य असू शकतं. म्हणजे ममांचं बोलणं कितीही विक्षिप्त वाटलं नाही तरी त्यात खूप मोठा अर्थ असू शकतो. मला जायला हवं त्यांच्याकडे. प्रिया तू नको जाऊस त्यांच्याकडे. आई हे बघ. प्रिया. ओके, ममांकडे नाही जाते मी. आजोबांकडे तरी जाऊ. हिला नसतं सांगितलं तर बरं झालं असतं.